चला तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत दगडी खलबत्ता वापरण्यासाठी तयार कसा करायचा। हा खलबत्ता मी ऑनलाईन मागवला आहे। छान पॅकिंगमध्ये आला होता। आल्यानंतर पहिला त्याला साध्या पाण्याने धुवून घेतलं, त्यानंतर घासणीवरती डिशवॉश लिक्विड घेऊन त्याला छान घासून घेतलं। छान घासून घ्यायचं म्हणजे काही रेती वगैरे असेल तर ती सहज निघून जाईल। त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं। त्यानंतर आपण यामध्ये कोणतंही धान्य वाटून घ्यायचं आहे। इथे मी तांदूळ वाटायला टाकलेले आहेत। थोडं बारीक झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं। पाणी टाकून छान वाटायचं आणि जी ही पेस्ट बनते, म्हणजे अगदीच पेस्ट बनत नाही, ती या खलबत्त्याला आतल्या बाजूनी बाहेरच्या बाजूनी लावून घ्यायची आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं। आता आपण यामध्ये थोडंसं खोबरं आणि इथे मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, वाटून घ्यायचं। ते सुद्धा या खलबत्त्याला लावून घ्यायचं। शेंगदाण्याच्या कुटाऐवजी तुम्ही शेंगदाणे सुद्धा यामध्ये वाटू शकता आणि आपल्याला हे फेकून द्यायचं आहे। त्यामुळे छान वाटायचं, आतून आणि बाहेरून छान लावून घ्यायचं। त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पुसून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं तेल आणि हळद टाकायची। असं लावून रात्रभर ठेवायचं। दुसऱ्या दिवशी फक्त धुवून घ्यायचं। हा खलबत्ता वापरासाठी तयार।